वांग्याचे भरीत हा पदार्थ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर भारतात देखील खूप फेमस आहे। भरीत बनवायची पद्धत सुद्धा वेगवेगळी आहे, जसे कच्चे भरीत, खानदेशी भरीत। तर आजचा आपला जो पदार्थ आहे त्यामध्ये आपण कोणत्याही मसाल्याचा वापर न करता चमचमीत आणि झणझणीत असा वांग्याचे भरीत बनवले आहे। तर चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। इथे आपण लोखंडी तव्याचा वापर केला आहे। आपण अख्खं वांग न वापरता त्याला 2 भागामध्ये कापणार आहोत आणि त्याला दोन्ही बाजूनी असे काप करून तेल टाकणार आहोत तव्यावरती आणि थोडंसं तेल आपण वांग्याला सुद्धा लावणार आहोत, जेणेकरून शिजल्यानंतर त्याच्या साली सहज निघतील। तर दोन्ही भाग आपण तव्यावरती ठेवूया। नंतर आपण इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते उभे चिरून ह्या वांग्यासोबतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर साइडला आपल्याला अशा पद्धतीने अरेंज करायचं आहे। नंतर तुम्ही तिखट किती खातात त्याप्रमाणे मिरचीचे प्रमाण कमी जास्त करा। या मिरच्या तिखट असल्यामुळे मी 3 घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 मोठ्या लसूण पाकळ्या त्याच्यासोबत ठेवून याला मंद आचेवरती भाजू द्यायचं आहे। आलटून पालटून घेतल्यानंतर शकतात छान आपले हे टोमॅटो भाजलेले आहेत। मिरची आणि लसूण हे छान आपले खरपूस भाजलेले आहेत, ते आपल्याला साइडला काढून घ्यायचे आहेत। आणि आपल्याला वांग थोडं जास्त वेळ शिजवून घ्यायचंय, कारण का वांग शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। इथे पहिली टिप म्हणजे आपण ह्या वांग्यासोबत हे बाकीचे जे जिन्नस आपण भाजून घेतले त्यामुळे एक वेगळीच चव येते आपल्या भरीताला। तुम्ही ह्या पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा आणि तुम्हाला फरक दिसेल। तर आता आपण व्यवस्थित थंड केल्यानंतर टोमॅटोच्या साली व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत आणि एका चाकूच्या साहाय्याने ह्याची बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। नंतर हे वांग आपलं थोडंसं थंड करून घेतलेलं आहे। थंड केल्यानंतर आपण साली काढून घ्यायच्या आहेत। तेल लावल्यामुळे सहज त्या साली निघतात, जास्त मेहनत करायला लागत नाही। त्यामुळे मी सांगितलं शिजताना आपण त्याला तेल लावून घ्यायचं आणि चमच्याने किंवा हाताने त्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं। आता आपण एक कढई घ्यायची आहे जाडबुडाची, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत। आपण जितकं जास्त कांद्याचा वापर करू तितकी छान चव येते भरीताला। त्यानंतर आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि छान आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। हे करताना तुम्हाला मीडियम टू हाय फ्लेम वरती गॅस ठेवायचा आहे। एकदा कांदा चांगला शिजला की आपण जे बारीक आणि मॅश केलेले आपण टोमॅटो, मिरची आणि लसूण होतं ते टाकायचं आहे आणि एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। हे आधीच टोमॅटो शिजल्यामुळे जास्त आपल्याला मिक्स करायची गरज नाही आहे। त्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छोटा मसाल्याचा चमचा आहे तेवढा आपल्याला इथे हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। छान एकजीव झालं की त्याच्यामध्ये आपल्याला शिजलेलं वांग टाकायचं आहे। हे वांग टाकल्यानंतर आपल्याला सगळं 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर 2 मोठे चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। इथे मी शेंगदाणे भाजून त्याची भरड काढून घेतलेली होती, त्याचा वापर इथे केलेला आहे। मी शक्यतो एकदाच बनवून ठेवते हे शेंगदाण्याचं कूट आणि फ्रीजमध्ये ठेवते काचेच्या बरणीत, जे महिनाभर आपल्याला सहज टिकतं ते आणि घाई गडबडीमध्ये आपल्याला वापरताही येतं। शेवटला आपल्याला मूठभर कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि नंतर आपल्याला अर्धा लिंबू कापून त्याचा रस टाकायचा आहे शेवटला गॅस बंद करून। हे ऑप्शनल आहे, पण मी तुम्हाला सांगेन हे नक्की टाका लिंबाचा रस, त्याने जी चव येते ना ती अप्रतिम लागते। तर हे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। छान सर्व करू शकता तुम्ही भाकरी सोबत, पुरी सोबत, चपाती सोबत, काहीच नसेल तर वरण भातासोबत।
कसेही खावा, त्याची चव उत्तमच लागणार आहे. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि जे मी लहान सहान टिप्स तुम्हाला सांगितले त्याचा वापर करून पहा. नक्की तुम्हाला तुमच्या भरितामध्ये फरक जाणवेल चवीमध्ये आणि तुमचं नक्कीच घरी कौतुक होईल. तर करून पहा आणि भाकरीसोबत सर्व करा आणि मला सांगा रेसिपी कशी झाली आहे. आणि आवडली लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांसोबत. तोपर्यंत बाय बाय.